सुभाष पाटील, रोहिदास सुतार, धीरज शास्त्री आणि या सर्वांचा आपण मेगा सन्मान या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मेघनाथ शास्त्री यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करायचा आहे। विद्यमान सरपंच गोरखनाथ सुतार आपण पुढे यायचं आहे, डीएस मागे आपण पुढे यायचं आहे, तदनंतर नंदकिशोर बजागे या आपण पुढे या, त्यानंतर सन्माननीय प्रेमनाथजी शास्त्री। कारण या सर्वांच्या अपार मेहनतीने मित्रांनो ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी सफल पाहायला मिळाली आणि त्यांचं हे मेहनतीचं फल आहे। आपण हा शाही सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तर सर्वांना एक विनंती करतो की एकदा सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली दिनेश पाटील, संतोषजी सुतार, सुभाष पाटील यांच्या उपस्थितीने आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत। मेघनाथजी शास्त्री आणि संतोषजी सुतार यांचा सन्मान निर्वी 11514 च्या वतीनं या ठिकाणी केला जाणार आहे। हा स्पेशल सन्मान आहे। मेघनाथजी शास्त्री आणि संतोषजी सुतार यांचा हा निर्वी 11514 सापे यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे। पाहू शकाल या ठिकाणी संतोषजी सुतार, विष्णुजी पाटील आणि मेघनाथजी शास्त्री यांचा सन्मान निर्वे 11514 सापे यांच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तदनंतर या ठिकाणी एक सन्मान इथे मात्र होणं बाकी आहे। सन्माननीय सचिनजी गोंदले आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, या आपण पुढे या। मी डेस मागे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सचिनजी गोंदले यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आणि तदनंतर आपण बक्षीस वितरण सुरूला मित्रांनो या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सुरूला सुरुवात करणार आहोत। पहिलं पारितोषिक असेल उत्कृष्ट गोलंदाज आणि या गोलंदाजासाठी आम्हाला विद्यमान सरपंच सरोलीचे सन्माननीय उत्तमशेठ चौधरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी कूलर लाभलेला आहे आणि जर आपण ट्रॉफी पाहिली तर कैलासवासी सागर गजानन बजागे यांच्या स्मरणार्थ मनोहर अर्जुन बजागे यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे। तर मी तिन्ही संघांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे। अमर स्पोर्ट कास्टने, RD 11 किरवले आणि जानू स्पोर्ट इताडे आपण बक्षीस वितरण सुरूला सुरुवात करतोय आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः पाहुण्यांना इन्व्हाइट करूया। सन्माननीय विद्यमान सरपंच सरोलीचे सन्माननीय उत्तमशेठ चौधरी, त्याचप्रमाणे सरोलीचे समाजसेवक चंद्रकांत पाटील आणि वेलेगावचे योगेशजी पाटील या आपण पुढे या। या तीन पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण उत्कृष्ट गोलंदाज हा जो किताब आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत। आणि मित्रांनो या खेळाडूसाठी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मेघनाथ शास्त्री साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपये कॅश प्राइज सुद्धा दिले जाणार आहे। या स्पर्धेमध्ये ज्याने पहिली मेडन ओव्हर हाताळली, तदनंतर पहिली विकेट्स हॅट्रिक हाताळली आणि एकूण 11 विकेट्स प्राप्त केले। आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अनेक फलंदाजांना त्यांनी नाचवलं। संघाचं नाव आहे SK स्पोर्ट्स सापे, खेळाडू ठरला जीवन साळवी।
जीवन साळवी या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि या जीवनसाठी या मेघनाजी शास्त्री साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि हे पारितोषिक देत असताना पाहू शकाल सरुलचे विद्यमान सरपंच उत्तम शेठ चौधरी, चंद्रकांत पाटील आणि वेल्याचे योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करतोय. आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जे आपण मेघनाजी शास्त्री यांची सुकन्या आपण या ठिकाणी एसकेस्पर्ट सापे संघाने जीवन साळवी ठरलेल्या या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेशजी पाटील आणि राजेशजी जाधव त्यांच्या समेत सन्माननीय सरेजी सुतार इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे सन्माननीय एक सन्मान इथं मात्र करणं गरजेचं आहे. त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. मिस्टर सचिन वडोलकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. कारण सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी आपण पुढील पारितोषिक देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज त्याच्यासाठी आपण पाहू शकाल सुंदर ट्रॉफी आहे. आणि उत्तम शेठ चौधरी साहेबांच्या वतीने आपण एअर कूलर देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय सुभाष महाराज तरणे, त्याचप्रमाणे सन्माननीय विजयजी अधिकारी आणि सन्माननीय भगवानजी भुईर या 3 पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आणि या सन्माननीय मिलिंद भुईर उर्फ भाऊसाहेब या आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि या खेळाडूसाठी या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय मेघनाजी शास्त्री समाजाच्या वतीने त्या खेळाडूसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देणार आहोत. तर या स्पर्धेमध्ये मित्रांनो पाहू शकाल अनेक फलंदाज रेसमध्ये होते. आपण पाहिलं तर RD11 किरोली संघाच्या फलंदाज गोरखनाथनं एकूण 60 धावा जोडल्या होत्या. परंतु 66 धावा जोडणारा या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे. संघाचं नाव आहे जानू स्पोर्ट इताडे आणि खेळाडू आहे नवनाथ भोईर. फलंदाज हा किताब आपण देत आहोत. जानू स्पोर्ट इताडे संघाचा हा फलंदाज नवनाथ भोईर. एअर कूलर, सुंदर आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देत आहोत. क्रमांकाचं पारितोषिक देण्या अगोदर एक सन्मान आहे. तो सन्मान आपण संपन्न करूया. जगदीशजी अधिकारी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं. मी मेघनाथ शास्त्री यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जगदीश शास्त्री यांना आपण या स्पर्धेच्या जगदीश अधिकारी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. धन्यवाद, आपण इथे आलात. या स्पर्धेच्या आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय.
जे आम्हाला सन्मानित पिशेगावचे उद्योजक प्रसादजी पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया। सन्मानित सोनू भाई आपको आगे आना है। सोनू भाई आपको आगे आना है। खांडवलचे उद्योजक सन्माननीय दिनेशजी पाटील आपण पुढे यायचं आहे। या आपण पुढे या। प्रकाशजी डोंगरे साहेब या आपण पुढे या। आणि नानाशेठ गोंदले या आपण पुढे या। या 4 पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत। या संघासाठी योगेश पाटील या आपण त्यांच्या मातोश्री विद्यमान ग्रामपंचायत खांडवलचे सदस्य सरपंच आहेत आणि या संघासाठी या सुंदर ट्रॉफी आणि कॅश प्राइज आपण देत आहोत। ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे सन्माननीय प्रसादजी पाटील आणि कॅश प्राइज आम्हाला लाभलेला आहे सन्माननीय मेघनाथजी शास्त्री यांच्या माध्यमातून आपण हे पारितोषिक देणार आहोत। आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला या स्पर्धेतील RD11 किरवली। RD11 किरवली संघाची आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे। सो कॉंग्रॅच्युलेशन रॉकी राकेश दिगाडकर आणि कॉंग्रॅच्युलेशन RD11 किरवली। एक सन्मानित मात्र राहिलेला आहे मित्रांनो। पहा पहिल्या दिवसापासून स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अनेक आम्हाला प्रश्न कॉमेंट्री बॉक्समध्ये पडले होते, परंतु जेव्हापासून आमच्या समेत विपुल बजागे आमच्या सोबतीला जोडले गेले तेव्हापासून मात्र कॉमेंट्री करणं आम्हाला थोडंसं इझिली झालं आणि मी विपुलला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी। अगदी आपल्या बोटांची जादू त्याने आपल्या स्कोर कार्डवरती सजवली आणि अतिशय सुंदर कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी टेकीचा या ठिकाणी संपन्न केलेला आहे। त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेचे आयोजक मेघनाथजी शास्त्री यांच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। यावं आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल। टीमसाठी आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत आणि या संघासाठी सुद्धा मात्र सन्माननीय पिशेगावचे उद्योजक प्रसादजी पाटील यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे आणि कॅश प्राइज आपण देणार आहोत आयोजकांच्या वतीने। दरम्यान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय गणेशदादा गुलबे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि सन्माननीय प्रसादजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यावं आणि सोनूबाई आपको आगे आना है। रिलायन्स कंपनीचे मॅनेजर आहेत। या 3 पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा दुसरा क्रमांकाचा जो करंडक आहे तो आपण देणार आहोत। या गणित गुलबी साहेब आपण पुढे यायचं आहे। प्रसादजी पाटील या आपण पुढे या आणि सोनूबाई या 3 पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत। कॅश प्राइज प्लस विथ ट्रॉफी आहे आणि संघाचं नाव आहे या स्पर्धेतील रनर अप संघ जानू स्पोर्ट इताडे। संघ ठरला जगनशेठ पाटील यांचा संघ आहे जानू स्पोर्ट इताडे। पाहुण्यांचा आभार आणि संघाचं अभिनंदन। पुढील पारितोषिक या स्पर्धेतील मालिकावीर साठी पाहू शकाल सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे आणि स्पोर्ट्स सायकल आहे जी आम्हाला सन्मानित करणशेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी जे आमचे 5 स्टार आहेत मेघनाथजी शास्त्री, सन्मानित DSजी मागे, गोरखनाथजी सुतार, संतोषजी सुतार, रोहिदासजी सुतार, विष्णूजी पाटील, सत्यवानजी मागे या आपण सर्वजण पुढे या। आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत।
या स्पर्धेतील मालिकावीर आणि या खेळाडूसाठी सुद्धा मेघनाथजी शास्त्री साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज 1000 रुपयाचं आपण पारितोषिक देणार आहोत। सापेगावचे उद्योजक सन्माननीय करण शेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स सायकल लाभलेले आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी अतिशय सुंदर ट्रॉफी आहे। या आपण खेळाडूचा खेळ पाहिला तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये एकूण 5 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत। धाबा जोडलेल्या त्या स्पर्धेमध्ये एकूण 60 आणि जो संघ आहे या स्पर्धेतील मालिकावीर पटकावणारा खेळाडू अमर स्पोर्ट कासने संघाचा नाहीये, तर तो संघ आहे RD11 किरोली संघाचा गोरखनाथ दिगाडकर। मालिकावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू आज गोरखनाथ उपस्थित नाहीत, परंतु पारितोषिक प्रशांत बजागे स्वीकारतायत। तर खरोखर अभिनंदन गोरखनाथ दिगाडकर, अतिशय सुंदर कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला गोरखनाथच्या वतीने पाहायला मिळाली। एकूण 60 धावा ठोकल्या, विकेट्स प्राप्त केले 5 आणि त्याची आपण मालिकावीर म्हणून या स्पर्धेमध्ये निवड केलेली आहे। उपस्थित पाहुण्यांच्या वतीनं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपण हे पारितोषिक या ठिकाणी देत आहोत। खेळाडूचं अभिनंदन आणि पाहुण्यांचे आभार। कॅश प्राइज सुद्धा आहे 1000 रुपयाचा आपण सन्माननीय मेघनाथजी शास्त्री साहेबांच्या वतीनं आपण या ठिकाणी देत आहोत। आणि या स्पर्धेतील शेवटचं पारितोषिक देण्याकरिता या ठिकाणी मी संपूर्ण व्यासपीठावरील मी पाहुण्यांना विनंती करेन, तत्पूर्वी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व संघांचा मी आभार व्यक्त करतोय। ज्या ज्या व्यक्तिमत्वानं या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या सर्व दात्यांचा मी आभार व्यक्त करतोय। ज्या ज्या ग्रामस्थांनी या स्पर्धेमध्ये येऊन थेट भेट दिली, आर्थिक सहकार्य केलं, त्या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय। मेघनाथजी शास्त्री साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिलं त्यांचं मी आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेमध्ये जे पंच आम्हाला लाभले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेमध्ये आम्हाला जे समालोचक लाभले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। आभार व्यक्त करतो SK एंटरटेनमेंटचं, आभार व्यक्त करतो DJ ऑपरेटरचं, आभार व्यक्त करतो आम्ही डेकोरेटरचे। आणि जर चुकून कोणाचा जर सन्मान इथे जर मात्र होणं जर शिल्लक राहिला असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय। आणि आपण देत आहोत या स्पर्धेतील मानाचा करंडक आणि हा करंडक देण्यासाठी व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत। तत्पूर्वी मी महाराजांना विनंती करतोय, सुभाजी तर्णे महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 शब्दांना आपला मनोगत व्यक्त करावा। हॅलो, सर्वांना जय श्रीराम। आज कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 या ठिकाणी आयोजक गोरखनाथ सुतार, मेघनाथ शास्त्री, ज्ञानेश्वर माघे, संतोष सुतार, सत्यवान माघे आणि विष्णू पाटील यांनी हा नियोजन केला। आणि खूप सुंदर असं नियोजन आपल्या या सापे गावामध्ये बघायला मिळतो। आणि सर्व इथे मान्यवर आहेत, सर्वांची इथे उपस्थिती जे आपल्याला दाखवले त्यांचे देखील या सर्व मंडळीच्या वतीने त्यांचेही आभार। आणि ज्या ज्या व्यक्तीने इथे काही ना काही मेहनत केलेली आहे आणि मदत केलेली आहे त्यांचे देखील या मंडळाच्या वतीने आभार मानतो। आणि सर्व मंडळाला शुभेच्छा देतो का असाच कार्यक्रम, असाच आपल्या गावाचं नाव आणि लौकिक व्हावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। मला काही जास्त याच्यातलं बोलता येणार नाही। या ठिकाणी जो कार्यक्रम नियोजन केलेला आहे मेघनाथ शास्त्री माझे परम मित्र आणि त्यांच्या हातून हा कार्य होत आहे। आणि जो कार्य आहे या ठिकाणी कोणतीही फी घेतली गेली नाही, लक्षात घ्या। आणि कुठेही ग्राउंडमध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून फी घेतली जाते आणि या ठिकाणी विनामूल्य
सेवा या ठिकाणी मेघनाथ शास्त्रीकडून झालेली आहे, म्हणून त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. असाच कार्य त्यांच्या हातातून घडत राहो आणि असाच प्रेम सर्व समाजावर, सर्व समाजाशी सर्वांशी एकरूप राहणारा मेघनाथ शास्त्री आहे. कारण इथे भेदभाव नाही का हा या पक्षाचा आणि त्या पक्षाचा, इथे पक्षभेद नाही. जसा परमार्थामध्ये चालतो आहे तसाच या प्रकारे त्यांनी या ग्राउंडवर हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सर्वांना इथे आमंत्रण दिलं आणि सर्व लोक इथे उपस्थित राहिले आणि त्यांच्या या पुढच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि आज इथे फायनल जे अमर हा कासने आपला या म्हणजे भगवान भोईर म्हटलं तर माझ्या सख्या मावशीचा मुलगा आहे. त्याची आई लहान आणि माझी आई मोठी, म्हणजे त्यांनी विजय प्राप्त केलेला लहान असताना अमर, आणि त्याच्या नावाने अमर हे आपल्या या क्रिकेटचं या संघाचं नाव त्यांनी ठेवलं आणि तसाच त्यांचा अमर झालेला आहे. कारण या ठिकाणी आता भगवान भाऊ जरी नसले या कार्यक्रमाकरिता तरी सुद्धा तो अमर सर्व काही हँडल करणारा माणूस आहे. कारण कुकसा या ग्राउंडमध्ये सुद्धा आता स्पर्धा झाल्या, तिथे सुद्धा त्यांनी हे सर्व काही आयोजन केलं, म्हणजे तो सुद्धा मोठा झालेला आहे. म्हणजे अशीच कामगिरी जो आपल्या बापाने काम केलेलं आहे तो आपला मुलगा करत राहतो. म्हणजे आपल्या वडिलांचे जे कार्य आहे त्या कार्यावर आणि त्या पावलावर पाऊल ठेवून अमर देखील चालत आहे. त्याचे सुद्धा मी आभार मानतो आहे. या ठिकाणी सर्व मंडळाचे, सर्व जे खेळाडू आहेत सर्वांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीकरिता तुम्हाला सर्वांना. जय श्रीराम. जय श्रीराम महाराज. अतिशय सुंदर मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. पुढील मी विनंती करतोय सन्माननीय गणेशदादा गुलवी साहेबांना की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 2 शब्दांना आपलं मनोगत व्यक्त करावं. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 सापे गावाच्या या अतिशय उत्कृष्ट ग्राउंडवरती मेघनाथ शास्त्री आणि त्यांच्या टीमने एक चांगलं आयोजन केलेलं आहे आणि कुठलीही फी न घेता प्रत्येक संघाला इथे एंट्री दिलेली आहे. एक मोठं कौतुकाचं काम त्यांनी केलेलं आहे. या स्पर्धेत जो विजयी संघ झालेला आहे अमर स्पोर्ट कासने आणि उपविजेता संघ जो आहे जानू स्पोर्ट इताडे, तसं विजयी संघाचे मी इथं अभिनंदन करतो आणि रनरअप संघाचे इथे कौतुक करतो. आणि पुन्हा एकदा मेघनाथजींचं आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो की एक चांगली स्पर्धा इथं त्यांनी आयोजित केली आणि सर्व परिसरातील इथल्या टीमला त्यांनी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या एक प्रकारची अशी स्पर्धा त्यांनी पुढच्या वर्षी भरावी आणि त्या स्पर्धेसाठी मी पुन्हा येईन. आणि इथल्या ग्रामपंचायत कमिटीला मी सांगू इच्छितो की हा जो क्रिकेटचा ग्राउंड आहे तो आय थिंक गुरचरणमध्ये आहे. त्या गुरचरण जागेत असल्याकारणाने इथे ग्राउंड तर तुम्ही बनवलेला आहे, पण शासन दरबारी त्याला लिगलाइज करण्यासाठी त्याचा प्रस्ताव तुम्ही शासन दरबारी पाठवा. त्याला फॉलोअप करण्यासाठी आम्ही नक्कीच तुमची मदत करू. आणि हे एक चांगलं ग्राउंड आहे, रस्त्याच्या कडेला आहे आणि जशी जशी गावातली आता लोकसंख्या वाढत चालली आहे आणि ग्राउंडची संख्या कमीच झालेली आहे, परंतु तुम्ही हे जागा रिझर्व केलेली आहे त्याबद्दल एक तुमच्या गावाचं मी कौतुकच करेन. परंतु शासन दरबारी हा विषय लावून धरून याला लिगलाइज करून घेणे काय काळाची गरज आहे. तरी त्यासाठी जी काय मदत लागेल त्यासाठी मी नक्की तुमच्या पाठीशी असेन. धन्यवाद. धन्यवाद गणितदादा गुलवे. अतिशय मौलिक शब्दांना आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर मित्रांनो सर्वांना आता मात्र घाई झालेली आहे की आपल्याला मानाचा करंडक इथे मात्र उचलायचा आहे आणि या सत्रातील पहिली चॅम्पियन पद या संघानं पटकवलेलं आहे. तर मी हे पद देण्यासाठी व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांना विनंती करतोय. सन्माननीय गणितदादा गुलवी, उत्तमदादा चौधरी, सन्माननीय प्रसादजी पाटील, भगवानजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच गोरखनाथजी सुतार, सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब, नानाशेठ गोंदली, सन्माननीय रिलायन्स कंपनीचे मॅनेजर सन्माननीय सोनूबाई, या आपण सर्वजण पुढे आणि विद्यमान सदस्य या ठिकाणी राजेशजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती करतो की पुढे यायचं आहे. सन्माननीय सरजजी सुतार या आपण पुढे या. सन्माननीय देवानंद माली, मनोहरजी बजागे, यशवंत सुतार, सन्माननीय संपूर्ण व्यासपीठावरील जे पाहुणे मंडळी आहे त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे या. सदानंद पाटील आपण सुद्धा पुढे यायचं आहे कारण ही मानाची स्पर्धा आहे. विजय शास्त्री आपण पुढे या. आणि सर्व मी प्रथमतः विनंती करतो की आपण सर्वजण खाली उभे राहा. खालीच आपण हा करंडक देणार आहोत कारण व्यासपीठावरती एवढी जागा होणार नाहीये.
या मित्रांनो, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं। चैंपियन ऑफ लेट ज्ञानेश्वर स्फूर्ती ट्रॉफी 2024 अमर स्पोर्ट कासने। केले आहे तर अमर क्रीडा मंडळाची जी स्थापना आपण जी पाहिलेली आहे ती 1962 सालामध्ये केली होती। अर्थात पांडुरंग गुंडली साहेबांना या संघाला नाव घोषित केलं होतं अमर स्पोर्ट कासने आणि तिथूनच संघ आतापर्यंत